काही वेळाने निळ्याभोर आकाशावरची आपली नजर काढून रेणूकडे बघत जितेंद्रनं विचारलं, रेणू, तुला आमचं ते कसबा पेठेतलं जुनं घर आठवतं? फारसं नाही. किती लहान होते मी तेव्हा. अंधुक अंधुकसं आठवतं. तो भला मोठा वाडा, मधला लांब रुंद चौक, एकमेकांना खेटून असलेली घरं. लपाछपी खेळताना एकदा मी संडासात लपले होते. आतून कडी लावून घेतली होती आणि मग उघडता उघडे ना ती कडी. मी मोठमोठ्याने ओरडत राहिले. तू बाहेरून दार दाबून दाबून कडी सरकवायची सूचना देत होतास. बाहेर आल्यावर सगळ्यांनी माझी किती टिंगल केली होती ना. तो प्रसंग आठवून रेणूला आत्ताही हसू फुटलं. ती हसत राहिली, पण जितेंद्र हसला नाही. त्याचं लक्षच नव्हतं रेणूकडे. त्याचा चेहरा काहीसा गंभीर झाला होता. जणू त्या आपल्या जुन्या घराच्या स्मृतीत तो अडकला होता. म्हणाला, कधी कधी त्या घराची फार आठवण येते बघ मला. जवळजवळ सगळं बालपण गेलं होतं त्या वाड्यात माझं. वाटतं त्या घराबरोबर बरंचसं मौल्यवान असं काहीतरी हातातून निसटून गेलंय आपल्या. तुला आठवतंय का, तुम्ही लोक दिल्लीहून त्या घरात आलात तेव्हा तू दिवसातून कितीदा तरी म्हणायचीस की हे घर घाण आहे, मला इथे राहायचं नाही आहे. रेणू काहीशी ओशाळली आणि म्हणाली, मी खूप लहान होते ना तेव्हा, काही कळत नव्हतं. तू लहान होतीस म्हणून मनातलं खरं ते बोलून दाखवत होतीस. जी गोष्ट अनंत आणि सुमित्रा मावशीला बोलता येत नव्हती ती तू बोलून दाखवत होतीस निष्पापपणे. हळूहळू सगळ्यांनाच वाटायला लागलं ते घर लहान आहे, घाणेरडं आहे, आईला सुद्धा. आणि मग आपण निदान मी आणि बाबा या स्मशानात येऊन पडलो. मलाही पहिल्यांदा हा बंगला आवडला. या मोठमोठ्या खोल्या, प्रत्येकाला स्वतंत्र रूम, हा टेरेस, भोवतीची छोटी छोटी फुलझाडं. पण मग काय, हळूहळू लक्षात आलं, या घरांनी, बंगल्यांनी माझं सर्वस्व शोषून घेतलंय. विशेषतः माझी आई. आई ह्या बंगल्यात आली आणि अंतर्बाह्य बदलूनच गेली. आपला मुलगा, नवरा, आपला संसार, सगळं काही तिला या बंगल्याने विसरायला लावलं. मला आठवतंय, या बंगल्यात यायला बाबांचा पहिल्यापासून विरोध होता. तुम्ही लोक कुठेतरी बाहेर गेलेले असताना आईचा आणि बाबांचा ह्यावरून जोरदार वाद सुद्धा झाला होता. पण शेवटी आई पुढे त्यांना शरणागती पत्करावी लागली होती. आई म्हणाली होती त्यावेळी की तुम्हाला राहायचं तर राहा या खुराड्यात, पण मी जितूला इथे ठेवणार नाही. इथल्या मुलांच्या संगतीने आत्तापासून तो काहीसा बिघडायला लागलाय. आणि सुमित्रा, ती काही कोणी परकी नाही आहे, माझी सख्खी बहीण आहे. तिला माझ्याशिवाय आधार द्यायला कोणी नाही आहे. बाबा माझ्याशिवाय राहणं शक्य नव्हतं आणि मी आईशिवाय. पण आता लक्षात येतंय, आईने माझा केवळ आपल्या बचावासाठी उपयोग केलेला होता. एवढं मोठं घर, हाताखाली नोकर, सुमित्रा मावशीने हातात दिलेले अधिकार, हे सगळं सोडणं तिला शक्य झालेलं नव्हतं. या अचानक वाट्याला आलेल्या अधिकाराचा तिला कैफ चढलेला होता. या कैफात बाबा आणि मी तिच्यापासून केव्हा किती लांब गेलो याचा तिला पत्ताही लागला नाही. ती ह्या वैभवाच्या नशेतच होती. आई ह्या नशेत गुरफटली गेल्यामुळे मी आणि बाबा एकटे पडलो. बाबांचं एक वेळ ठीक आहे, मन रमवण्यासाठी काही काळ का होईना आपलं एकटेपण विसरण्यासाठी त्यांच्याजवळ त्यांचे ते 33 कोटी देव आहेत, नोकरी आहे. पण माझ्याजवळ काय आहे? एक निरुपयोगी आयुष्य, रिकामं, पोकळ. माझा कोणालाच कसलाच उपयोग नाही आहे.
खुद्द माझा मला तरी उपयोग आहे का, याचीच आता मला शंका वाटायला लागली आहे. बोलता बोलता जितेंद्रच्या गळ्यात आवंढा आला. रेणू काहीशी चकित होऊन जितेंद्रकडे पाहत होती. नेहमी हसतमुख असणारा, चेष्टा मस्करी करणारा, फॅशनेबल कपडे वापरणारा जितेंद्र तो हाच का, तिच्या पुढे प्रश्न पडला होता. त्याचं आज एक वेगळंच रूप तिच्या पुढे उभं राहिलं होतं. जितेंद्र असा एवढा विचार करत असेल असं तिला कधी वाटलंच नव्हतं. आज तुला झालंय काय जितू? किती जीव घेणं बोलतोयस? मन मोकळं करावं असं या घरात तुझ्याशिवाय आणखीन कोण आहे रेणू? आणि ज्या आईला आपला मुलगा नालायक आहे, वाया गेलेला आहे असं वाटतं, त्या मुलाकडून तू ह्यापेक्षा चांगलं काहीतरी बोलायची अपेक्षा का आणि कशी करतीयेस रेणू? जितेंद्रच्या आजच्या बिघडलेल्या मूडचा अर्थ आत्ता रेणूच्या लक्षात आला. काल इंदुमावशी जे काही बोलली होती ते त्याच्या मनात अजूनही ठसठसत होतं. आपला मुलगा नालायक आहे, मठ्ठ आहे, त्याला कोण मुलगी देणार, असंच इंदुमावशीच्या बोलण्यातनं सूचित झालेलं होतं. निदान जितेंद्रनं तरी तिच्या बोलण्यातून तसाच तेवढाच अर्थ काढला होता. नंतर सुमित्राबाईंच्यात आणि इंदुमावशीत जे काही बोलणं झालं होतं ते ऐकायला तो होता कुठे जागेवर. रेणूने जितेंद्रचा हात हातात घेतला आणि म्हणाली, अरे मावशीला तर सवयच आहे ना दिवसभर काही ना काही बडबडायची. तिची प्रत्येक गोष्ट अशी तू मनावर घेत बसलास तर मग बघायलाच नको. 2 दिवसात तुला मिरजला दादाकडे न्यायला लागेल. तिची ती सवय माहीत असूनही तू असा. रेणू, अगं नुसती एखाद्या माणसाची सवय सवय म्हणून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष तरी किती करणार? मी काही दगड नाही. आणि दगडावर सुद्धा दिवसभर हातोडीचे घाव घातले तर त्याला टवके पडतात. मी तर बोलून चालून हाडामांसाचा एक माणूस आहे. मलाही मन आहे, भावना आहे, स्वाभिमान आहे. शेवटी सहनशक्तीला सुद्धा एक सीमा असते, लिमिट असतं. खरं सांगू का रेणू, अभ्यास करताना सुद्धा या विचारानं मी कासावीस होतो. वाटतं एवढा अभ्यास करून तरी काय होणार आहे माझं? आई खुश होईल एवढे मार्क्स मिळणं तर मला शक्य नाही. माझ्या बुद्धीची झेप मला माहिती आहे. अनंतासारखं स्कॉलर तर मला कधीच होता येणार नाही. आणि मग माझं अभ्यासावरचं सगळं लक्षच उडतं. मन सैरभैर होतं. त्याला एकाग्र करणं मग माझ्या हातात नाही राहत. काय बोलणार रेणू? त्याला समजावण्यासाठी, त्याच्या मनातला न्यूनगंड दूर करण्यासाठी तिच्याजवळ शब्दच नव्हते. न बोलता ती उठली, त्याच्या पाठीवर हात ठेवून उभी राहिली. यापेक्षा आणखीन सांत्वन करण्याचा मार्ग त्यावेळी तरी सुचत नव्हता तिला. वास्तविक इंदुमावशी जे काही बोलली होती ते पंतांना उद्देशून, त्यांना ऐकू जावं म्हणून. पंतांना टोचून बोलताना, पदोपदी त्यांच्या गरिबीची टिंगल उडवताना इंदुमावशीला मनातनं एक प्रकारचा आसुरी आनंद व्हायचा. पंतांचा तो वेदनेनं पिळवटलेला चेहरा पाहिला की मनातून तिला समाधान वाटायचं. लहान असताना अनंतानं वापरून टाकून दिलेले कपडे इंदुमावशी मुद्दामून जितेंद्रला घालायला द्यायची. कपड्यांपासून पुस्तकांपर्यंतच अनंताची वापरून जुनी झालेली प्रत्येक वस्तू जितेंद्रकडे यायची. सुमित्राबाई यावरून कितीदा तरी बहिणीला बोलायच्या, जितेंद्रसाठी नवीन कपडे खरेदी करण्यासाठी विनवायच्या, पण इंदुमावशीने ते कधी ऐकलंच नाही. आणि पंत समोर असताना तर इंदुमावशी मुद्दामून हे असं काय काय करत राहायची. पंतांच्या वर्मावर बोट ठेवण्यासाठी त्यांच्या दारिद्र्याचं प्रदर्शन करत राहायची. बिचाऱ्या जितेंद्रला इंदुमावशीच्या ह्या उद्देशामागची काहीच कल्पना नसायची. तो आईच्या ह्या वागण्याचा आपल्यापुरता अर्थ काढायचा.
अनंताच आईचा लाडका आहे. तिचं सगळं लक्ष त्याच्यावर असतं. सगळं काही नवीन त्याला. त्यांनी एखादी वस्तू मागितली की ती चटकन त्याला मिळते. आपण मात्र मोठा झाल्यावर त्याला थोडंफार कळायला लागलं. आपल्या आईच्या वागण्याचा थोडा थोडा अर्थ त्याला समजायला लागला. पण संपूर्ण इंदू मावशी त्याला कधीच कळली नाही. त्यावर्षी जितेंद्र BComला फर्स्ट क्लासमध्ये पास झाला. इंदू मावशींनी बोलून दाखवलं नाही तरी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवता आला नव्हता. काहीसं आश्चर्यही मिसळलं होतं म्हणा त्या आनंदात. त्या वर्षी खरोखरच जितेंद्रनी सगळ्यांना असा आनंद मिश्रित आश्चर्याचा धक्का दिला होता. सगळेजण त्याचं अभिनंदन करत होते. जितेंद्र नुसता हसून ते स्वीकारत होता. पण रेणूनी जेव्हा जितेंद्रचं अभिनंदन केलं तेव्हा मात्र तिचा हात हातात धरून तो अगदी मनापासनं म्हणाला होता, माझ्या या यशाचं खरं श्रेय तुला आहे रेणू. खरं तर ह्या सगळ्यांनी तुझंच अभिनंदन करायला हवं. माझ्या ढासळत्या मनस्थितीत तू मला सावरलंस. मी आतून कोसळून तुटून जात असताना तू मला आधार दिलास. रात्र माझ्या समोर बसलीस, माझ्याकडून अभ्यास करून घेतलास. मी कधी आळस केला तर कधी अधिकारानं, कधी प्रेमानं मला अभ्यासाला प्रवृत्त केलंस. माझ्यात नवीन आत्मविश्वास निर्माण केलास तू. आणि आता खरं सांगू रेणू, केवळ माझ्यासाठी तू घेतलेल्या परिश्रमांची जाणीव ठेवूनच मी जिद्दीने पेपर्स लिहिले. केवळ तुझ्यासाठी, तुझ्या समाधानासाठी मी पास झालो. मला फर्स्ट क्लास मिळाला ह्या आनंदापेक्षाही मी तुझी अपेक्षा पूर्ण केली याचा खरं तर मला जास्त आनंद झाला आहे. जितेंद्रनी सगळं श्रेय आपल्याला दिलं याचं रेणूला मोठं कौतुक वाटलं होतं. खरं तर आपण काय केलं? फक्त त्याच्या आत्मविश्वासावर जी न्यूनगंडाची राख जमली होती ती फुंकर मारून उडवून लावली. आपण फक्त त्याला हात दिला. उठण्याचे कष्ट तर त्यानेच घेतले. आपण फक्त त्याच्यासमोर बसलो. अभ्यास तर त्यानेच केला. आणि तरीही तो सगळं श्रेय आपल्याला देतोय. आपल्यामुळेच त्याला फर्स्ट क्लास मिळाला हे तो मोठ्या मनानं कबूल करतोय. जितेंद्रच्या मनात आपल्याबद्दल किती आस्था आहे, किती जिव्हाळा आहे, आपल्याला तो किती मानतो हे पाहून रेणू मनातनं सुखावली होती. कितीही नाही म्हटलं तरी ह्या सुखाची जात काही वेगळीच आहे याची जाणीव तिला झाली होती. आणि त्या जाणीवेनं तिची छाती नकळत धडधडायला लागली होती. असं काही होऊ नये, घडू नये असं तिला मनापासनं वाटत होतं. पण वाटणं न वाटणं हेच मुळी आता तिच्या हातात राहिलेलं नव्हतं. तिच्याही नकळत ती एका वेगळ्या चक्रात अडकली होती. त्या चक्राच्या आसाभोवती फिरत राहणं एवढंच तिच्या हातात राहिलेलं होतं. दर सोमवार संध्याकाळचा रेणूचा कार्यक्रम ठरलेला असायचा. न चुकता सोमवारी ती पंतांच्या बरोबरीनं देवघरात तास दीड तास घालवायची, कारण सोमवारचा तिचा उपवास असायचा. पंतांच्या बरोबरीनं ती पूजेत सक्रिय भाग घ्यायची. अर्थात दर महिन्यातल्या त्या विशिष्ट 4 दिवसात जर सोमवार आला तरच तिच्या या कार्यक्रमात खंड पाडायचा, एरवी नाही. तिच्या या सोमवारच्या उपवासावरून, न चुकता देवघरात बसून पूजा करण्यावरनं अनंता, जितेंद्र तिची मनसोक्त टिंगल करायचे. हरतालिकेचा तिचा उपवास म्हटला की रेणू सोडून सगळ्यांना तिच्या या उपवासाची काळजी लागायची. कारण त्या दिवशी रेणूचा उपवास म्हणजे अक्षरशः प्रत्येकाच्या पोटात गोळा यायचा. रेणू त्या दिवशी पाण्याचाही थेंब प्यायची नाही, एवढा कडक उपवास करायची. इंदू मावशी ही कधी कधी चेष्टेनं म्हणायची, बाई ग, एवढा कडक उपवास नको करत जाऊ. चुकून तो शंकर प्रसन्न झाला तर आयुष्यभर तुझ्या वाट्याला दारिद्र्य यायचं. आमच्या वाट्याला बघ एवढा कडक उपवास न करताच ते आलंय. शंकर मिळाला त्याच्याबरोबर दारिद्र्यसुद्धा. इंदू मावशी चेष्टा करायची, पण तीही कधी निकोप नसायची.
त्यात असले काही उपहासगर्भ शब्द असायचेच. अनंत आणि जितेंद्र मात्र मिश्किलपणे हसून म्हणायचे, आमची रेणू मुद्दामच एवढा कडक उपवास करतीये शंकरासारखा भोळा भाबडा नवरा मिळावा म्हणून. म्हणजे त्या बिचाऱ्याला रेणू सांगेल तसं वागावं लागेल. उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. पंतांना मात्र रेणूचं भारी कौतुक वाटायचं. नाहीतर आजकाल ह्या कॉलेजच्या पोरींचा या असल्या गोष्टींवर विश्वास नाही. मग उपवास करणं आणि तोही एवढा कडक लांबच राहिलं. रेणू तशी पहिल्यापासून आस्तिक. इथे आल्यावर पंतांची ती सोवळ्या ओवळ्यानं पूजा करणं, पहाटे संध्याकाळच्या सुमाराला आपल्या धीर गंभीर आवाजात स्तोत्र म्हणणं, त्यामुळे तर तिच्या आस्तिकपणात भरच पडली होती. शिवाय पंतांचा तो शांत संयमी मितभाषी स्वभाव, त्याचीही तिच्यावर पहिल्यापासून मोहिनी पडली होती. इंदू मावशींपेक्षा पंतांशी तिची विशेष गट्टी जमली होती. पंतही कधी त्यांना एखादी विशेष गोष्ट हवी नको असेल तर ती रेणूलाच सांगायचे. तर त्या दिवशी सोमवारी नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या सुमाराला रेणू देवघरात बसून शंकराची पोथी वाचत होती. पंत ऑफिसातून येऊन नेहमीप्रमाणे शुचिर्भूत होण्यासाठी स्नान करायला गेले होते. रेणू पोथी वाचण्यात अगदी मग्न झाली होती. इतक्यात पावलांचा आवाज झाला. रेणूने दचकन मान वळवून पाहिलं. पंत आंघोळ करून आत आले होते. त्यांच्या कमरेला फक्त धोतर होतं, बाकी सगळं अंग उघडं. नुकतंच स्नान केल्यानं त्यांचं ते गोरपान अंग विलक्षण तजेलदार दिसत होतं. गळ्यातलं पांढरं स्वच्छ जानवं त्यांच्या गोऱ्यापान पाठीवरून छातीवर रुळत होतं. जवळजवळ 50शीला आले होते पंत, पण अजूनही त्यांची देहयष्टी मजबूत ताठ होती. केसात अधूनमधून एखाद दुसरा चंदेरी केस वगळता त्यांचे केस काळेभोर भरपूर होते. कपाळ चांगलं रुंद, डोळे मोठे आणि पाणीदार, नाक सरळ आणि चेहरा काहीसा सौम्य वाटत असला तरी त्यावरचा निग्रह चटकन लक्षात येत होता. ह्या वयात पंत एवढे देखणे तर तरुण वयात किती देखणे दिसत असतील. रेणूच्या मनात विचार आला. इंदुमावशी तशी कमालीची देखणी होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची हुकूमत मगरुरी जाणवत राहायची. डोळ्यात करारीपणा होता, पण तो काहीसा फसवा होता. म्हणजे हवे तिथं करारीपणा आणि नको असेल तेव्हा डोळ्यात लाचारी आणण्याचं कसब इंदुमावशीला बरोबर साधलेलं होतं. हा एवढा फरक सोडला तर इंदुमावशीचा आणि पंतांचा जोडा निश्चितच दृष्ट लागण्यासारखा होता. अर्थात दिसण्याच्या बाबतीत एकमेकांना अनुरूप असलेली जोडपी स्वभावाने सुद्धा एकमेकांना अनुरूप असतातच असं नाही. इंदुमावशी आणि पंतांच्या बाबतीत नेमकं हेच घडलेलं होतं. पंतांकडे बघताना रेणूच्या मनात असेच विचार येत होते. पंतांचं मात्र रेणूकडे लक्षच नव्हतं. नेहमीप्रमाणे त्यांनी अंगावरचं धोतर सोडून खुंटीवरचं पिवळं जर्द पण आता काहीसं विटकं झालेलं सोवळं काढलं, नेसलं. मग देव्हाऱ्याच्या समोरच्या आसनावर बसताना त्यांचं लक्ष रेणूकडे गेलं. ती एकटक त्यांच्याकडे बघत होती, अगदी भान विसरून. तिला भानावर आणण्यासाठी पंत काहीसे मिश्किल हसून म्हणाले, काय योगिनीबाई, कसलं एवढं निरीक्षण चाललंय? पंत मूडमध्ये असले की रेणूला योगिनीबाई म्हणत. पंतांच्या शब्दांनी रेणू भानावर आली. आपल्या मनातले विचार त्यांना ती कशी सांगणार? पण त्यांनी तिला त्यांच्याकडे निरखून पाहत असतानाच पकडलं होतं, म्हणून काहीतरी उत्तर द्यायलाच हवं होतं. तेवढ्यात तिचं लक्ष पंतांनी नेसलेल्या त्या विटक्या रंग उडालेल्या सोवळ्याकडे गेलं. ती हसून म्हणाली, मी ह्या सोवळ्याचं निरीक्षण करत होते. माझ्या मते तुम्ही या सोवळ्याला आता रिटायर करायला हवं. किती दिवस त्याच्याकडनं सेवा करून घेणार तुम्ही? पंत हसले आणि म्हणाले, अगदी बरोबर आहे. कुठल्याही गोष्टीचा जास्त उपभोग घेणं केव्हाही क्रूरपणाचं आहे. आता या महिन्यात पगार झाला की पहिलं एक सोवळं खरेदी करून टाकतो. रेणूनं नुसती मान डोलावली. पंत मग ताम्हणातल्या पंचपात्रात पळी बुडवून आचमन करणार तेवढ्यात रेणूला आठवण झाली आणि म्हणाली, अरे मी सांगायची विसरूनच गेले. आज दुपारी तुमचे ते मित्र बर्वे आले होते. तुम्ही त्यांना ती कसली पुस्तकं आणायला सांगितली होती ना,
ती देऊन गेले ते. अरे वा वा वा, छान. कधी आले ते गाणगापुराहून? कालच आलो म्हणाले आणि म्हणत होते पंतांना सांगा माझी पार्टी ड्यू आहे त्यांच्याकडे म्हणून. ऑफिसमध्ये पार्टी दिली तरी माझी पार्टी बाकी आहे, मी सोडणार नाही असं म्हणाले. पंतांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. त्यांना ते ऐकून मनातून खूप आनंद झालेला असावा. कुणीतरी हक्कानं आपल्याकडे काहीतरी मागतंय याचाच तो आनंद होता. रेणू त्यांच्या या हसऱ्या चेहऱ्याकडे काही क्षण पाहत राहिली आणि मग काहीशा लटक्या रागानं म्हणाली, ऑफिसमध्ये तुम्ही प्रमोशनची पार्टी दिली, आम्हाला साधं सांगितलं सुद्धा नाही प्रमोशन मिळालं आहे. खरं तर सगळ्यात पहिलं तुम्ही पेढ्यांचा पुडा घेऊन घरी यायला हवं होतं. घरी सांगण्यासारखी काही विशेष गोष्ट नव्हती रेणुताई ती. एक साध्या ऑफिसमधला सामान्य कारकून मी. प्रमोशन मिळालं तरी जास्तीत जास्त काय होणार? कारकुनाचा हेड क्लार्क, बस. त्यात कोणाला कौतुक वाटण्यासारखं काय असणार आहे? हा शेवटचा टॉन्ट इंदू मावशीला होता हे रेणूने तात्काळ ओळखलं. हे सगळं सांगताना पंतांच्या चेहऱ्यावर हास्य होतं, पण त्यांच्या डोळ्यात एक अनामिक व्यथा होती जी हसण्याच्या बुरख्याखाली लपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. पण रेणूच्या नजरेतनं ती सुटली नव्हती. शिवाय ते शेवटचं वाक्य. रेणू ही मनातनं काहीशी उदास झाली. लहानातलं लहान सुख असो की दुःख असो, माणसाला सगळ्यात आधी ते घरी सांगण्याचा मोह होतो. आणि ही तर एवढी मोठी आनंदाची बातमी. कारकुनी पेशातल्या माणसाच्या दृष्टीनं तर केवढी आनंदाची, अभिमानाची गोष्ट ती. कारकुनी करता करता केव्हा तरी हेडक्लार्क होण्याचं स्वप्न प्रत्येक कारकून पाहत असतो आणि जेव्हा तो क्षण येतो तेव्हा पंत तरी याला अपवाद कसे असतील. त्यांनीही असंच स्वप्न पाहिलं असेल आणि ते प्रत्यक्षात उतरलं तेव्हा त्यांच्या आनंदात सहभागी होणारं त्यांचं असं कोण होतं? तर कोणीच नाही. एक वेळ दुःख माणूस एकटा भोगू शकतो, पण आनंद भोगण्यासाठी त्याला कोणीतरी वाटेकरी हवा असतो. त्याशिवाय त्या आनंदाची खरी चव त्याला कळत नाही. आणि असा वाटेकरी नसणं ही किती जीवघेणी वेदना, किती जीवघेणं दुःख आहे. एवढा मोठा आनंद पंतांनी मनातल्या मनात कसा दाबून ठेवला असेल? त्या अतिउच्च आनंदाच्या क्षणात मिसळलेलं हे दुःख त्यांनी पचवलं कसं असेल? रेणू विचार करत होती. दुपारी बर्व्यांनी बोलता बोलता सांगितलं होतं, ऑफिसमध्ये पंत अतिशय लोकप्रिय होते. त्यांना प्रमोशन मिळालं याचा सगळ्याच स्टाफला अतिशय आनंद झाला होता. सगळ्यांनी त्यांच्याकडे पार्टीचा आग्रह धरला होता आणि पंतांनीही तो आनंदाने मान्य केला होता. श्रेयसला त्यांनी सगळ्यांना जेवायला नेलं होतं. रेणूच्या मनात विचार येत होते, जो माणूस बाहेर एवढा लोकप्रिय आहे, सगळ्यांना हवा हवासा वाटतो, त्या माणसाला या घरात एवढं नगण्य स्थान कसं? त्यांचं अस्तित्व देखील जाणवत नाही कधी घरात. त्यांच्या जाण्या येण्याची कुणीही कसलीही दखल घेत नाही. ते जातात केव्हा, येतात केव्हा, कुणाला कसला पत्ता नसतो. ते कुठल्या ऑफिसात कामाला आहेत हेच माहिती नव्हतं कितीतरी दिवस आपल्याला. कसबा पेठेतल्या त्या जुन्या घरात असताना रेणूला अंधुकसं आठवतं पंतांची सकाळी जाण्याची, संध्याकाळी परत येण्याची कशी गडबड असायची. पंत असे बाहेरून म्हणजे ऑफिसातनं आले की मावशी पुढे व्हायची, त्यांच्या हातातला टिफिन काढून घ्यायची, त्यांचा हातपाय धुवायचं पाणी मोरीत काढून ठेवायची. हातपाय धुवून येईपर्यंत मावशी गरम गरम चहाचा कप भरून ठेवायची, आले की हातात द्यायची. मग चहा घेता घेता ऑफिसमधल्या काही विशेष गप्पा. नंतर त्यांच्या या देव्हाऱ्यातल्या देवांची आरतीची तयारीही स्वतः मावशी करायची. आणि आता मावशीला हे सगळं करायला वेळच कुठे आहे? साधं पंतांशी बोलायला सुद्धा नाही आहे. शिवाय घरात नोकर आहेत, तेच सगळं करतात म्हटल्यावर मावशीचा संबंध येतो कुठे? दुसरं म्हणजे मावशी आता कसबा पेठेतल्या त्या 2 खोल्यांमधली साधी गृहिणी नाही. या बंगल्याची,
इथल्या वैभवाची सगळी सूत्र हातात असलेली एक अधिकारी व्यक्ती आहे. मग अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला तिला वेळ कुठे आहे? रेणू डोळे मिटून तोंडानं विष्णू सहस्त्रनामाचा जप करणाऱ्या पंतांकडे एकटक पाहत होती. देव्हारातल्या समईचा मंद प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता. त्या प्रकाशात त्यांचं व्यक्तिमत्व काहीसं गूढ वाटत होतं. दुपारी बर्व्यांच्या बोलण्यातनं जाणवलेलं त्यांचं ते वेगळंच रूप रेणूच्या डोक्यात पक्क ठसलं गेलं होतं. आत्ताही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताना तिच्या मनात येत होतं, खरंच पंतांना आपण कितीसं ओळखलं, त्यांच्याविषयी आपल्याला कितीशी माहिती आहे. या घराच्या बाहेर त्यांचं एक वेगळंच रूप आहे, याची कधी कल्पना तरी केली होती का आपण? आणि अचानक रेणूला मागची एक गोष्ट आठवली. श्रोते हो, रेणूला कोणती मागची गोष्ट आठवली ही उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. ऐकत रहा सुरेश वैद्य लिखित फिलिंग ही कादंबरी फक्त दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.